स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। हे बघ रीमा, तुझ्या बॅग मध्ये लाडू चिवडा ठेवलाय आणि याच्यात आल्याच्या वड्या आहेत, त्या खात जा, नाही तर वाटत बसशील सगळ्यांना। आई कशाला एवढं सगळं करत बसलात? अगं कशाला म्हणजे काय, दौरा आहे तो सुद्धा थोडा थोडका नाही, चांगला 10 दिवसांचा, आणि तोही कोकणातला। काय करी मग, तुमच्या नाटकवाल्यांना नाटक ओपन करायला फक्त कोकण मिळालं, काय पुणे मुंबईत नाटक नसतं ओपन करता आलं? अरे धंद्याची काही कॅल्क्युलेशन्स असतील ना त्यांची। हा कसला धंदा, 10 दिवस घराबाहेर राहायचं? मला तरी कुठे बरं वाटतंय, नाईलाज म्हणूनच जावं लागतंय ना। शिवाय पार्थला इथे एकट्याला टाकून इतके दिवस जायचं या विचारानेच कसं तरी होतंय मला। पण माझ्या करिअरची सुरुवातच झाली। अगं नको ग तगमग करूस तू, आणि पार्थची तर अजिबात काळजी करू नकोस, तुझ्यापेक्षा चांगला सांभाळीन मी त्याला। तू स्वतःची काळजी घे, तब्येतीला जप। काय होतं, दौऱ्यात रात्री अपरात्री जागरणं होतात, अपचन होतं, वाटेल ते खाणं होतं। हे बघ, रोज सकाळी ना थंड दूध पीत जा, ऍसिडिटी होणार नाही त्यामुळे। आई अगं किती सूचना करशील तिला, गाडीतनं हात बाहेर काढू नकोस, पोचल्यावरती पत्र पाठव, ती काय लहान मुलगी आहे का न कळायला? तिचं तिला कळतंय ना, ती बघेल तिचं ती। नाही आणि मुळात हे असले उद्योग करायला कोणी सांगितलं होतं? मी नाहीच म्हणलो होतो सुरुवातीला, पण आमचं कोण ऐकणार? जा जा, 10 दिवस नाही, चांगली महिनाभर जा, मला काय करायचं? बघितलं ताई, हे असं असतं। दौऱ्यावर जायचं मला टेन्शन ऑलरेडी आहेच, आणि त्यावर याचं टेन्शन, कात्रीत अडकल्यासारखं झालंय मला। जाऊ देत ग, तू लक्ष देऊ नको त्याच्या चिडचिडीकडे। हे बघ, तुझ्या करिअरच्या दृष्टीने हा दौरा किती महत्वाचा आहे हे त्याला अगदी शांतपणाने पटवून दे। जा। सलील, 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 बोलणार नाहीयेस नक्की? ठीक आहे, आता काय पुढचे 10 दिवस बोलायचा चान्स मिळणारच नाहीये म्हणा। सलील, माझाही जरा विचार करणार आहे। मलाही खूप वाईट वाटतंय 10 दिवस तुझ्यापासून लांब जाते म्हणून, खूप त्रास होतोय। एवढं जर का होतं ना तर दौरा कॅन्सल करायचा होता। सलील, असा टोकाचा विचार करून नाही चालत। हे बघ, मला काहीतरी करायचंय
आणि त्याच्यासाठी मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. ऑफकोर्स तुझा सपोर्ट मला मिळतोय, त्याच्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचलेच नसते. रादर मी काहीच करू शकले नसते. पण सलील, तू असा चिडलास ना की मग मी खचते रे. असं वाटतं सोडून द्यावं सगळं, कुठेही जाऊ नये. मला तुला दुखवून मोठं व्हायचं नाहीये. झालं म्हणजे आम्ही जरा चिडावं म्हणलं, जरा रुसून बसावं म्हणलं तर तेवढा सुद्धा हक्क नाहीये मला. तू चाललीस म्हणून मी रागावलो नाहीये का? पण रीमा, तू 10 दिवस चाललीस. मी कसा राहू शकणार तुझ्याशिवाय? तुला खरंच खूप मिस करेन. मी सुद्धा. सलील, मला माहितीये तुझ्या या प्रेमामुळेच तू माझ्यावर चिडतोस. पण काय करणार रे आता? नाही, असं करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तू स्वतःची काळजी घे. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे. बाहेरचं इकडचं तिकडचं खातपीत जाऊ नकोस. स्वतःला जप. कोणाशीही फ्रीली वागू नकोस, कळलं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्याबरोबर काम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांच्याबरोबरच राहत जा. एकटी इकडे तिकडे जाऊ नकोस फिरायला, कळलं? येस बॉस. असतेस काय? अरे अजून नाही तर काय करू? किती काळजी करणार आहेस? खरं सांगू, तुझं एवढं प्रेम बघून मला खरंच जावंसं वाटत नाहीये. ए, ऍडजस्ट करून घेशील ना? ऍडजस्ट करून घ्यायचं. काय विचार करतोय? ठीक आहे, हरकत नाही. ऍडजस्ट करायला काहीच हरकत नाही, नाही का? पण कसं आहे, ऍडजस्ट करताना काही गोष्टी करायला लागतात. म्हणजे काही अटी तुला पाळायला लागतील. फार फार मोठ्या नाही आहेत अटी. माझ्या अटी अगदी लहान लहान असतात. म्हणजे मी सांगतो ना, ऍडजस्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऍडजस्ट काय लगेच होऊ शकतं, पण काय छोटे छोटे अटी असतात ना, ते आपल्याला पाळायला लागतात. म्हणजे काय अटी असतात. अटप का लवकर, समीरचा फोन आला होता, येतोय 5 मिनिटात. चल मला आठवू देत. अटप ना, आले. अट कुठे पूर्ण केली? सोड रे. समीर, हो हाय सलील. आजीला त्रास द्यायचा नाही, बाबांनाही त्रास द्यायचा नाही. शहाण्यासारखं वागायचं. ए, काळजी करू नकोस ग, स्वतःला सांभाळ. येते मी. टेक केअर. बाय सलील. येतो आंटी, काय काळजी करू. अले काय चेहरा पडलाय एका माणसाचा. 10 दिवस बायकोचा विरह सहन करावा लागणार, शिवाय पार्टची ड्युटी करावी लागणार बाबाला. हो नवरोबा, बायकोला सुद्धा करिअर करताना काय काय सहन करावं लागतं, लक्षात घ्या जरा. घे चहा. थँक्यू. आई, बरेच दिवसात कुणालचा फोन नाही का आला? का ग, आज अचानक कुणाची आठवण झाली? म्हणजे काय, मला नेहमीच येते. हा? होय ग, अगं परवाच फोन आला होता. तू ऑफिसला गेली होतीस. काय म्हणत होता? काही नाही, तुमची सगळ्यांची घराची खूप आठवण येते म्हणत होता. ऑब्व्हियसली. परवा सरही विचारत होते त्याच्याबद्दल. सुशांत सर? खरंच किती चांगले आहेत ग तुझे सर स्वभावाने. सुस्वभावी, सभ्य. त्यांच्याकडे पाहिलं ना की माझ्या मनात नेहमी एक विचार येतो, तुला त्यांच्यासारखा नवरा मिळायला हवा ग. आई काहीतरीच काय ग तुझं. अगं काय जगा वेगळं बोलले ग मी. माझ्या मनात बरेच दिवस हा विचार आहे बघ.
त्यांचा लग्नाचा विचार असेलच ना ग. मग त्यांनी तुझा विचार करायला काय हरकत आहे ग? आई मला भूक लागली आहे, मला नाश्ता करतेस ना? हे बघ, विषयांतर करू नकोस आदिती. मी काय बोलते ह्याच्यावर सिरियसली विचार कर. त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घे. तू नाश्ता करतेस ना? नाही तर ऑफिसला जाऊन कॅन्टीन मध्ये खाईन ना मी. आणते बाई आणते. पण मी आत्ता सांगितलं ह्याचा सिरियसली विचार कर. पुन्हा सांगते तुला, अगं त्यांच्यासारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. इतका सुस्वभावी, मनमिळाऊ. विचार कर ग थोडासा. नीरज, हे नीरज, ते कसली बॉम्ब आहे बघ ना यार. अरे हिचा चेहरा सेम अपूर्वा सारखा दिसतो माहिती का? आय स्वेअर ती अपूर्वा पण काय हॉट आहे तुला सांगू. ए सेन यू आर सच अ डेस्पो यार. तुला बाकी काही सुधरत नाही का? कम ऑन यार, चलताय. मी ना त्याला हेल्थी फ्लर्टिंग असं म्हणतो. बर, मला तर आजकाल तुझ्याबरोबर बाहेर जायचं म्हणजे टेन्शन येतं. कोणत्या मुलीकडे जाऊन इंट्रो काढशील सांगता येत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे मी फ्लर्ट करत असतो, मी इंट्रो काढत असतो. मग बाळ, तू काय करत असतोस? मी असं काही करत नाही. हा, पण मग तुझं आणि नेहाचं काय चाललं असतं? अरे नेहाज अ किड यार. तसं काही नाहीये. शी इज जस्ट अ क्लोज फ्रेंड. अच्छा, नाही कसं आहे माहिती का, की प्रत्येक बॉयफ्रेंडला आपली गर्लफ्रेंड ही पहिल्यांदा क्लोज फ्रेंडच वाटत असते. डोंट गिव्ह फालतू रिझन्स, ओके? हा, तसं काही नाहीये. ती सायन्सला आहे आणि अवंतिका मॅमने मला सांगितलंय की तिच्या अभ्यासाकडे थोडं लक्ष दे. पण तू अभ्यासापेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष देतोस, त्याचं काय? वाटेल ते बोल नको, ओके? हे बघ, माझ्या लक्षात आलंय सगळं आणि मला हेही माहितीये की तुझ्या मनात काय आहे. माझ्या मनात तसं काही नाही. सो जस्ट शट अप. नहीं नहीं, मैं आत्ता गप्पा बसतो, लेकिन देख तेरे दिल से ना मैं उसका नाम उगलाई लूंगा, और अगर नहीं उगलाया ना तो मैं अपना नाम बदल दूंगा. चल चालेल. सो स्टार्ट द प्रोसिजर. विल चेंज युअर नेम. ओके सर. काय ठेवायचं माझं? काय ठेवायचं नाव? काय ठेवायचं? काय ठेवायचं? बरं झालं इथेच भेटलीस. मी घरीच येणार होते. का ग, काही विशेष? हां, मी तुझ्याशी जरा बोलायचं होतं. काय ग? आपण बसूया? हो, ये ना. म्हणजे आईनेच विषय काढला होता सुशांत सरांचा. सुशांत सरांचा? हां अगं, ते घरी सोडायला आले होते ना मला त्या दिवशी. तर आई बाबांना नंतर म्हणाली की मुलगा छान आहे. मग? नाही, मग काही नाही ग. काही नाही. नाही म्हणजे आई म्हणली मुलगा चांगला आहे, समजूतदार आहे. आणि आपल्या आदितीसाठी चांगला आहे. ओ, पण मग अदितीला काय वाटतंय? म्हणजे अदितीला चांगला वाटतोय का नाही? अवी, आवडतो ना सुशांत? नाही ग, तसं काही नाहीये. असं काही नाहीये तर मग मला हे सगळं आवर्जून सांगावंसं का वाटलं? आदिती, आपल्या मनाशीच आपण खोटं बोलू नये. अवी, खरं तर माझ्या मनात काय चाललंय हे माझं मलाच कळत नाहीये. एक विचित्र दडपण आलंय. खरं तर खूप छान वाटतं सुशांत बरोबर. त्यांनी दिलेला आधार, उभारी खूप बरं वाटतं. असं वाटतं की या माणसाबरोबर आपलं सगळं आयुष्य सुरक्षित होईल. पण दुसऱ्याच क्षणी वास्तवाची जाणीव होते. माझी बॅकग्राऊंड, अजित,
त्याचं मूल, अबॉर्शन. आणि मग वाटतं की काय हक्क आहे आपल्याला सुशांत बरोबर आयुष्य काढण्याचे स्वप्न पाहण्याचा. सुशांत इतका चांगला आणि मीही अशी. आदिती काहीतरी काय बोलतेस तू? अगं चूक काही होत नाही कोणाच्या हातून. आणि सुशांतनी इतके दिवस इतकं चांगलं समजून घेतलंय तुला, आता नाही घेणार? काय माहिती, पण त्याच्याशी बोलताना मोकळेपणा नाही वाटत अजून. गिल्टमुळे का वयामुळे कुणास ठाऊक. असा किती मोठा आहे तो? 8 वर्षांनी. पण मला असंही वाटतं की ह्या वयातल्या अंतरामुळे तो तो खूप मॅच्युअर्ड असेल, तुला जास्त चांगलं समजावून पण घेईल. पण अवी, अजून त्याच्याकडून असं काही सजेस्ट केलं गेलेलं नाहीये. आदिती मॅडम, प्रत्येक वेळेला गोष्टी आपोआप घडत नाहीत. कधी कधी गोष्टी मुद्दाम घडवून आणायला लागतात. काय रे, पार्थ उठला? नाही. पहाटे त्याच्या रडण्याचा आवाज ऐकत होते मी. बरं, तो उठला ना की त्याचं सगळं आवरेन मी. चल तुझं आवर बघू. मला कुठे जायचंय? अरे का कामावर जायचं नाहीये का तुला? अगो बाई हो, आज सुट्टी नाही का? मी विसरूनच गेले बघ. अरे स्टॉलवर गेल्यापासून ना मला तारीख वार काही लक्षातच राहत नाही. बरं जाऊ दे, आज दिवसभर आराम कर. नाही नको, तुझी काही काम असतील तर सांग, ती करत बसतो. घरात नुसतं एकट्याला बसून वेळ लागेल मला आता. सलील, काय झालं रे? अपसेट दिसतोयस. रीमा नसल्यामुळे? नाही काय, तसं काही नाहीये. लपवतोयस ना? अरे खरंच होतं असं. सवय होते आपल्याला आपल्या माणसाची, त्यात गैर काहीच नाही. खरंच आहे. रीमा नाहीये ना, त्यामुळे खूप चुकल्यासारखं वाटतंय का? हे बघ ना, पार्थ रात्री अपरात्री उठून रडायला लागला ना की वाटतं ही त्याला घेत का नाहीये, म्हणून मी चिडतो. उठून उठून बघतो तर ही नसतेच शेजारी. सलील, आपण ना आपल्या माणसाला फार गृहीत धरून चालतो, म्हणून त्याची किंमत नसते आपल्याला. आणि मग जेव्हा असं एकटं राहायची वेळ येते ना, तेव्हा लक्षात येतं की आपण किती गुंतलोय त्याच्यात. अरे हीच तर खरी परीक्षेची वेळ असते ना, एकमेकांवरच्या गाढ विश्वासाची. सलील, समोरच्याचा विचार करून जगण्यात सुद्धा एक गंमत असते बरं का. आम्ही आमच्या परीने ती एन्जॉय केली आहे. आता तुमची पाळी. किती छान बोलतेस का तू. अवंतिका, नोकरीला लागल्यापासून अगदी उमराचं फूल बनून गेलीयस हा. भेटणं तर जाऊ दे, पण दिसायला सुद्धा तयार नाहीयेस. काय करणार, नवीन नोकरी आहे बाबा. आता पुढे बोल. त्यात तुझ्या भावासारखा खडूस बॉस. काय मनापासून पटलेलं दिसतंय. मी काय बोलले नाही हा, बरं झालं तूच बोलतेस. माझ्या भावाबद्दल काही विचारू नकोस. तसा तो खूप स्ट्रिक्ट आहे, पण मनाने खूप प्रेमळ आहे. आता त्यात तुला अनुभव आलाच असेल म्हणा त्याचा. अगं एकदा भरपूर ओरडा खाऊन पोट भरल्यावर वर जबरदस्तीची कॉफी पण पाजली. करणार काय. परवा बहादरी सांगत होते, सरांची मुलगी आली हॉस्टेलमधनं,
काय नाव सांगत होते? एकदम वेगळंच नाव आहे ना काहीतरी? हो, छुनछुन. हां, छुन. अगं म्हणजे तिचं खरं नाव जुई आहे, पण आम्ही सगळे तिला छुनछुन म्हणतो. खूप गोड आहे. हो, पण हॉस्टेलला का ठेवलं तिला? काय करणार, आमच्या वहिनीची मर्जी. त्या कधी दिसल्या नाहीत ऑफिसमध्ये? नाही, दादाचा घटस्फोट झालाय. भगो